नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अनुष्का चव्हाण, टिक्कर मराठी सरळ सेवा भरती या युट्यूब चॅनल मध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करत आहे. तर आजच्या आपल्या लेक्चर मध्ये सुद्धा आपण अतिसंभाव्य प्रश्नांचे विश्लेषण करणार आहोत. तर हे अतिसंभाव्य प्रश्नांचे विश्लेषण म्हणजेच PYQ. या PYQ चा अभ्यास आपण कोणत्या एक्झाम साठी करणार आहोत? तर या PYQ चा अभ्यास आपण सरळ सेवा भरतीमध्ये येणारे एक्झाम जसे की आदिवासी विभाग भरती, तलाठी, ग्रामसेवक, महानगरपालिका, नगर परिषद, राज्य उत्पादन शुल्क, पशुसंवर्धन, कामगार निरीक्षक एक्सेट्रा 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 अशा सगळ्या परीक्षांमध्ये येणारा प्रश्न जे काही रिपीट होत असतात, जे अगोदरचे झालेल्या परीक्षांमध्ये सुद्धा रिपीट झालेला आहे, अशा प्रश्नांचं आपण विश्लेषण करणार आहोत. तर जे कोणी विद्यार्थी पहिल्यांदा हा व्हिडिओ पाहत आहे तर त्यांनी पटकन जाऊन आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, बेल नोटिफिकेशन चालू करायची आहे. सोबतच जितके तुमचे विद्यार्थी मित्र आणखीन आहेत त्या सगळ्या विद्यार्थ्यांपर्यंत आपला हा व्हिडिओ पोहोचवायचा आहे. कमेंट करायचा आहे, सेशन कसा वाटला, लाईक करायचा आहे आणि जास्तीत जास्त शेअर करायचं आहे. आणि सोबतच अगोदरचे जे आपले लेक्चर्स झालेले आहेत ते सुद्धा बघून घ्यायचे आहेत, कारण प्रिव्हियस लेक्चर्स बघितल्याने या लेक्चर किंवा या पुढचे लेक्चर्स जे काही झालेले आहेत त्याचा संदर्भ अजून आपल्याला चांगला लागतो. ठीक आहे, झाले सगळ्यांचा क्लिअर? काही डाऊट्स असतील तुमचे सगळे डाऊट्स क्लिअर केले जातील. कमेंट सेक्शन मध्ये तुमचे डाऊट्स मेन्शन करायचे आहेत. बाकी काहीही कसलाही टेन्शन न करता आपल्याला छानपैकी अभ्यास करायचा आहे. इंग्लिश ग्रामर सोपं असतं पण कन्फ्युजिंग असतं, त्यामुळे ते नीट त्याचं वाचन करून मग उत्तर देणं ही आपली सवय असली पाहिजे. ठीक आहे, वेळ न घालवता सुरू करूया आजच्या लेक्चरला. मिक्स क्वेश्चन्स. आता ज्यांनी कोणी प्रिव्हियस लेक्चर्स बघितलेले आहेत त्यांना माहिती आहे की मिक्स क्वेश्चन्स नक्की काय असतात. मिक्स क्वेश्चन मध्ये सगळ्या प्रकारचे जे क्वेश्चन्स असतात, मग ते एरर स्पॉटिंग असू दे, फिल इन द ब्लँक्स असू दे किंवा रिप्लेसमेंट, वर्ड रिप्लेसमेंट असू दे की ह्याच्या जागी हे शब्द वापरावे, ह्याच्या जागी हा शब्द वापरू शकतो का, किंवा काही इम्प्रुव्हमेंट्स असतात, सब्जेक्ट वर्ब अग्रीमेंट असतात, एक्सेट्रा एक्सेट्रा एक्सेट्रा. प्रत्येक टॉपिक मधलं सगळे टॉपिक्स आपले कव्हर केले जातात. तसेच ज्यांनी प्रिव्हियस लेक्चर्स नाही पाहिले त्यांनी ते पाहून घ्यायचे आहे. त्याच्यामध्ये सुद्धा आपला मिक्स क्वेश्चनचा लेक्चर झालेला आहे. सोबतच एरर स्पॉटिंगचा वेगळा लेक्चर घेतलेला आहे, कारण जे मिक्स क्वेश्चन्स मध्ये आपले प्रश्न आले आहेत तसेच काहीसे प्रश्न एरर स्पॉटिंग मध्ये सुद्धा येतात. त्यामुळे गोंधळून जायचं नाहीये, प्रश्न नीट वाचायचे आहेत आणि मगच त्याची उत्तरं द्यायची आहेत. चला तर मग सुरू करूया आजच्या पहिल्या प्रश्नापासून. Select the alternative that will improve the underlined part of the sentence. In case there is no improvement, select no improvement. म्हणजेच काय, आपल्याला हा सेंटेन्स दिलेला आहे, त्याच्यात एक अंडरलाईन पार्ट दिलेला आहे, त्या अंडरलाईन पार्टला अजून इम्प्रूव्ह करायचं आहे. जर काही इम्प्रूव्हमेंटची गरज नसेल तर आपल्याला नो इम्प्रूव्हमेंट हा ऑप्शन सुद्धा दिलेला आहे, तो सिलेक्ट करून आपला आन्सर क्लिअर आहे. ठीक आहे, आता तुम्हाला प्रश्न समजला आहे, प्रश्नाला कसं सोडवायचं ते सुद्धा समजलंय. आता बघा, आपल्याला प्रश्न दिला आहे, आपल्याला तो शब्द दिलेला आहे, त्याला आपल्याला इम्प्रूव्ह करायचं आहे. तर ते इम्प्रूव्ह कसं करणार, तर अगोदर पूर्ण सेंटेन्स वाचायचं आहे. The number of reported crimes are increasing at an alarming rate. आता बघा, आर दिला आहे पण सोबतच इन्क्रीजिंग दिला आहे. इन्क्रीजिंग मध्ये काय आहे शेवटला, ING. आता जे जे लोकांना टेन्स माहिती आहे, ING हे कोणत्या प्रकारमध्ये येतं, टेन्सचे आपले 4 प्रकार आहेत, सिंपल, कंटिन्युअस, परफेक्ट आणि परफेक्ट कंटिन्युअस. तर आपल्याला काय आहे, ING इज बेसिकली यूज फॉर कंटिन्युअस. बरोबर की चूक? बरोबर, राईट. आता बघा, ARER आपण कशामध्ये वापरतो युजली, बघा, द नंबर ऑफ रिपोर्टेड क्राइम्स आर इन्क्रीजिंग ऍट अन अलार्मिंग रेट. ह्याच्यामध्ये वॉज आलंय का, नाही. वर आलंय का, नाही. आर बीइंग इन्क्रीज आलंय का, तर नाही. त्यामुळे
आपला काय टेन्स आहे हा? प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स. ठीक आहे. आता बघा प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स आले म्हणजे आपल्याला इम्प्रूव्हमेंट पण प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स किंवा प्रेझेंट कंटिन्युअस परफेक्ट टेन्स किंवा प्रेझेंट टेन्स मध्येच करायचा आहे. ठीक आहे. बघा प्रेझेंट कंटिन्युअस तर ऑलरेडी झालेला आहे, त्यामुळे आपल्याला उरले आहेत 3 ऑप्शन्स व्हिच इज सिंपल प्रेझेंट टेन्स, दुसरा आहे प्रेझेंट परफेक्ट टेन्स आणि तिसरा आहे प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. आता बघा सिंपल प्रेझेंट टेन्स का कॅन्सल आउट होतं? कारण इकडे ऑलरेडी ऑनगोइंग ऍक्शन्स चालू आहेत. बरोबर. जेव्हा कंटिन्युअस ऍक्शन्स असतात तेव्हा युजली सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये कन्व्हर्जन करणं थोडं अवघड असतं. सोबतच विचारलं जात नाही कारण त्याचा काही सेन्सच बनत नाही. ठीक आहे. राहिला प्रश्न प्रेझेंट परफेक्ट आणि प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्सचा, तर आपण या शब्दाला प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस या टेन्स मध्ये ट्रान्सफॉर्म करू शकतो. कसं ते आता आपण बघूया. प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस किंवा प्रेझेंट परफेक्ट टेन्स मध्ये ह्याचा आपण अनुरूप करू शकतो. ठीक आहे. आता बघा पहिलं आपल्याला काय करायचं आहे? आन्सर शॉर्टलिस्ट. ज्यांना ज्यांना नाही माहिती आपण आन्सर शॉर्टलिस्ट कसं करतो त्यांनी प्रिव्हियस लेक्चर नक्की बघून घ्यायचं आहे, त्यामुळे तुम्हाला सगळ्या गोष्टीचा संदर्भ लागणार. ठीक आहे. बघा ई झालंय नंबर ऑफ रिपोर्टेड क्राईम्स. एस आर आहे. एस म्हणजे काय झालं? प्लुरल. बरोबर. इज कशाला वापरतो आपण? सिंगुलरला. राईट. सिंगुलरला वापरले आणि इकडे काय आहे? प्लुरल. आता आर इज प्लुरल. बरोबर. देअरफॉर ऑप्शन नंबर 2 इज कॅन्सल्ड. एक ऑप्शन आपला मायनस झाला. आर बीइंग, हॅव बीन. आर बीइंगचा काही युजच येत नाही कारण आपल्याला ऑलरेडी इकडे आर दिला आहे. आता जर आर च्या पुढे आपण बीइंग लावलं तर ह्याचा जो कंटिन्युअस फॉर्म आहे आर बीइंग इन्क्रीज्ड ऍट अ अलार्मिंग रेट. आता आर बीइंग इन्क्रीज्ड. बरोबर. आर बीइंग इन्क्रीज्ड. ईडी लागणार. आर बीइंग आलं तर ईडी लागणार. राईट. ईडी लागलं म्हणजे कोणता टेन्स आला? पास्ट टेन्स. आपल्याला कशामध्ये कन्वर्ट करायचं आहे? प्रेझेंट टेन्स. देअरफॉर ऑप्शन नंबर 1 विल ऑल्सो गेट कॅन्सल्ड आउट. आता राहिलं कोणतं? ऑप्शन नंबर 4 आणि ऑप्शन नंबर 3. बरोबर. आता हॅव बीन. हॅव हा जो शब्द आहे हा आपण कशामध्ये वापरतो? परफेक्ट टेन्स मध्ये. बीन हा शब्द पण आपण परफेक्ट टेन्स मध्ये वापरतो. बरोबर. हॅव बीन हा जो शब्द आहे आपण परफेक्ट टेन्स मध्ये वापरतो. राईट. पण आपल्या सोबतच काय आहे? इन्क्रीजिंग. आयएनजी काय आहे आपला? कंटिन्युअस टेन्स. देअरफॉर our sentence will get converted into present perfect. पुढे काय येणार? कंटिन्युअस. प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. आणि आपलं ऑप्शन काय आहे? करेक्ट ऑप्शन इज ऑप्शन नंबर 3. ऑप्शन नंबर 4 पण झाला कॅन्सल आउट. आपल्याला आपलं उत्तर भेटलं आहे हॅव बीन. देअरफॉर आपला आन्सर कसा येणार? द नंबर ऑफ रिपोर्टेड क्राईम्स have been increasing at an alarming rate. ठीक आहे. क्लिअर आहे सर्वांना? ज्यांना कोणाला नाही समजलं पुन्हा एकदा सांगते. बघा इकडे ऑलरेडी प्रेझेंट टेन्स मध्ये आहे, त्यामुळे जेव्हा आपल्याला इम्प्रूव्हमेंट असा शब्द येतो तेव्हा तो प्रेझेंट मध्येच त्याला कंटिन्युअस, परफेक्ट कंटिन्युअस अशा सगळ्या 3 जे प्रोग्रेसिव्ह आहेत त्याच्यामध्येच आपल्याला त्याला कन्वर्ट करायचं असतं. बरोबर. त्याच्यामध्ये जेव्हा आपल्याला कन्वर्ट करायचं असतं तेव्हा त्याच्यात ना पास्ट येणार ना फ्युचर येणार. ठीक आहे. जर तुम्हाला दिलं असेल या वाक्याला फ्युचर टेन्स मध्ये करा, फ्युचर कंटिन्युअस मध्ये करा, तर ते चेंज होणार. पण इम्प्रूव्हमेंट आला तर त्याला त्याच टेन्सच्या बाकीचे जे 4 एस्पेक्ट आहेत त्या एस्पेक्ट मधनच त्याला कन्वर्ट करायचं असतं. ठीक आहे. क्लिअर आहे? त्यामुळे आपला आन्सर काय आला आहे? प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स.
ठीक आहे, जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. Fill in the blanks in the following sentence with correct noun. She took a dash from the glass and then put it down. आता बघा बघा काय आहे इथे, आर्टिकल काय आहे, ए. ए कशासाठी आपण वापरतो, हे बघा, ड्रिंक, ड्रिंक्स, ड्रिंकेबल, ड्रिंक आणि ड्रंक, म्हणजे हे आलं ऑफकोर्स कॉन्सोनेंट. ए आपण वापरतो कशासाठी, कॉन्सोनेंट साठी. सोबतच ए आपण जास्तीत जास्त करून सिंग्युलर नाउनला सुद्धा वापरतो. सिंग्युलर नाउनला सुद्धा वापरतो, बरोबर. आता बघा, ड्रिंकेबल हा काय झाला, एक ऍडजेक्टिव्ह. दिस वॉटर इज ड्रिंकेबल, दिस वॉटर इज ड्रिंकेबल, हे पाणी पिण्याच्या लायकीचं आहे, हे पाणी पिऊ शकतो, त्यामुळे ऍडजेक्टिव्ह झालं, कॅन्सल आउट, बरोबर. काय लिहिलंय आपण, शी टूक अ डॅश फ्रॉम अ ग्लास, म्हणजे सिंगल आहे, कॅन्सल झालं. ड्रंक, ड्रंक सुद्धा एक प्रकारचा ऍडजेक्टिव्ह झाला, कसा झाला, शी इज ड्रंक, he is drunk, she drank the water, he drank the water, he drunk the water. हे काय आहे, ऍक्शन्स आहेत, बरोबर. आपल्याला काय लावायचं आहे, नाउन. therefore option 4 will also get cancelled out. she is drunk, ती प्यालेली आहे, तो प्यालेला आहे, हे काय झालं, एक प्रकारचा वर्ब झाला, त्यामुळे आपला आन्सर काय येणार, ऑप्शन नंबर 2, ड्रिंक. शी टूक अ ड्रिंक फ्रॉम द ग्लास अँड देन पुट इट डाऊन, तिने एक ड्रिंक घेतलं फ्रॉम द ग्लास अँड पुट इट डाऊन, आणि मग ते खाली ठेवून दिलं. समजलंय सर्वांना, आन्सर कसा शॉर्टलिस्ट केला आपण ते समजलं आहे, कसं लॉजिक लावलं त्यांनी शॉर्टलिस्ट करून आपल्याला आन्सर लगेच भेटलं, समजलं आहे. ठीक आहे, चला तर मग जाऊया आपल्या पुढच्या प्रश्नाकडे. बघा, 2-2 मिनिटात आपले आन्सर सॉल्व्ह होतील, पण ते आन्सर मधलं कोणतं ऑप्शन काय येतंय, बाकीचे ऑप्शन का नाही येते, हे सुद्धा मी तुम्हाला एक्सप्लेन करून सांगते, त्यामुळे गडबडून जायचं नाही, गोंधळून जायचं नाही, आन्सर फटाफट शॉर्टलिस्ट करायचे आणि मगच पुढच्या प्रश्नाकडे जायचं. ठीक आहे, चला. Select the segment of the sentence that contains the grammatical error. If there is no error, mark no error as your answer. Okay, बघा, no error, error spotting आहे. As a dancer, A. Shama is junior, B. Then Anita. आता बघा, as a dancer, Shama is junior, then Anita नाही येणार, का, then मध्ये काय येतं, कंपॅरिझन, बरोबर. देन आले म्हणजे कंपॅरिझन येणार, कंपॅरिझन आलं म्हणजे काय येणार, कंपॅरेटिव्ह डिग्री. पण इकडे आपल्याला कंपॅरिझन करायचंच नाहीये, काय करायचंय आपल्याला, इथे सेंटेन्स, आपल्याला सेंटेन्स मध्ये एरर काय ते शोधायचं आहे. आता बघा, जेव्हा केव्हा एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवायचं आहे, जेव्हा केव्हा सुपिरियर, inferior, high class, low class, she is senior to her, senior junior येतं, हे असे काही शब्द जेव्हा येतात ना, तेव्हा वापरला जाणारा शब्द हा नेहमी टू असाच येतो. काय येतो, कारण ती तिच्यापेक्षा लहान आहे, शी इज यंगर टू हर, शी इज यंगर दॅन हर, बरोबर. शी इज सिनियर टू हर, शी इज सिनियर टू हर, ती त्याची सिनियर आहे, ती त्याची सिनियर आहे. शी इज सिनियर टू हिम, ती त्याची सिनियर आहे, आपल्याला ते समजतं. त्यामुळे
देन हा चुकीचा असून जर तिकडे टू असतं, TO2 असतं, तर आपल्याला नो एरर हा ऑप्शन आला असता. पण इकडे काय आहे, आपल्याला देन दिला आहे. देअरफॉर आवर करेक्ट आन्सर इज ऑप्शन नंबर सी, देन अनिता. कळलं? समजतंय? असं तुम्हाला लॉजिक आणि ट्रिक वापरून जेव्हा शॉर्टलिस्टिंग अवघड होऊ शकतं, तेव्हा असे लॉजिक्स अँड ट्रिक्स सुद्धा वापरून आपल्याला आन्सर सोडवता आले पाहिजे. समजतंय सर्वांना? ओके. जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. चूज द मोस्ट appropriate option to fill in the blanks. His mind is dash and better than your. बघा इथे काय आलं आहे? बेटर. बेटर काय आहे? बेटर काय आहे? गुड, बेटर, बेस्ट. गुड आला पॉझिटिव्ह, तर बेटर आला कंपॅरेटिव्ह. कंपॅरेटिव्ह आला सोबत कंपॅरिझन कोणासोबत झालंय? योर सोबत. हिज आणि योर मध्ये कंपॅरिझन होतंय. देअरफॉर आपलं फिल इन द ब्लँक सुद्धा कोणता डिग्री येणार? कंपॅरेटिव्ह डिग्री. बरोबर. आता बघा आपल्याला काय करायचं आहे? शॉर्ट लिस्टिंग. आपल्याला एवढं समजलंय कंपॅरेटिव्ह डिग्री येणार. बरोबर. स्मार्ट काय आहे? पॉझिटिव्ह. कॅन्सल. स्मार्टेस्ट काय आहे? सुपरलेटिव्ह. स्मार्ट, स्मार्टर, स्मार्टेस्ट. बरोबर. कॅन्सल. स्मार्टर हा आहे आपला कंपॅरेटिव्ह डिग्री. देअरफॉर ऑप्शन नंबर 2 इज राईट. आता मोर स्मार्ट का नाही येणार? कारण कंपॅरेटिव्ह डिग्री मध्ये किंवा सुपरलेटिव्ह डिग्री मध्ये जर ER आणि EST लावून जर चेंजेस होत असतील, तर मोर, मच, मोर, मस्ट, मोस्ट, मच हे सगळे शब्द वापरण्याची गरज नसते. समजलं? Therefore option 4 will also get cancelled out. And our answer is his mind is smarter and better than yours. समजलं? क्लिअर आहे? जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. Choose the options that is the present perfect tense for the following sentence. इकडे ऑफ नाही यायला पाहिजे. For the following sentence. Choose the option that is the present perfect tense for the following sentence. She gave me a gift. आता बघा. She gave me a gift हा झाला सिंपल प्रेझेंट टेन्स. आपल्याला काय करायचं आहे? प्रेझेंट परफेक्ट. आता जेव्हा परफेक्ट टेन्स आपण वापरतो, आपल्या पहिल्या प्रश्नातच आपण बघितलं आहे काय येतं? हॅज आणि प्लस काय येतं? वर्बचा थर्ड फॉर्म. काय येतो? वर्बचा थर्ड फॉर्म. देअरफॉर बघा हॅज आहे. वर्ब काय आहे? गेव. गेव आला वर्बचा सेकंड फॉर्म. गेवचं काय येणार? गिवन. बघा गिवन इथे पण आहे, गिवन इथे पण आहे आणि गिवन इथे पण आहे. हॅज बीन आलं. बीन कशामध्ये येतं? आपण फ्युचर मध्ये वापरतो. बरोबर. देअरफॉर 3 will get cancelled out. She has given me a nice gift. She has given me a nice gift. She had given me. had आलं, had पण झालं कॅन्सल आउट. बरोबर. had पण झालं कॅन्सल आउट. आता बघा कन्फ्युजन बघा तुम्ही इकडे. कन्फ्युजन बघा. शी हॅड गिवन मी अ नाईस गिफ्ट. शी हॅज गिवन मी अ नाईस गिफ्ट. इकडे आले दोन दोन गोष्टी रिपीटर मध्ये आले. त्यामुळे इकडे आपण जर बघायला गेलं तर हा केला तरी आपल्याला राईट भेटणार आहे किंवा हा केला तरीही राईट भेटणार आहे. कारण दोन्हीही सेम आहेत. काय आहेत? सेम आहे. देअरफॉर आताला जर आपण इकडे काहीतरी चेंजेस केले तर हा ऑप्शन आपला कॅन्सल आउट होतोय आणि आपण सिलेक्ट काय केलं? आताला ऑप्शन नंबर 1 शी हॅज गिवन मी अ नाईस गिफ्ट. शी हॅज गिवन मी अ नाईस गिफ्ट.
क्लिअर आहे सर्वांना? ठीक आहे. जाऊया पुढच्या प्रश्नाकडे, पण त्याआधी मी एक सांगू इच्छिते, इकडे थोडा आपला स्पेलिंग मिस्टेक झालेला आहे. ऍक्च्युली हा ऑप्शन काहीतरी वेगळं होतं, पण इथे ठीक आहे, तेच लिहिलेलं आहे. शी हॅज गिव्हन मी अ नाईस गिफ्ट. कधी कधी पेपर मध्ये सुद्धा असे काही मिस्टेक्स होऊ शकतात, त्यामुळे गोंधळून जायचं नाहीये. जो करेक्ट आहे त्यालाच मार्क करायचा आहे. ठीक आहे, समजले सर्वांना? जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. Fill in the blanks with the correct tense of the verb. राहुल and महिमा, बघा प्लॅनचा बरोबर टेन्स वापरून आपल्याला ते फिल इन द ब्लँक्स करायचं आहे. टू गो फॉर अ मूवी टू नाईट. राहुल अँड महिमा, बघा राहुल अँड महिमा किती झाले? मोर देन वन, देअरफॉर प्लुरल आहेत. प्लुरलला आपण काय वापरतो? वॉज, सॉरी वॉज वापरतो नाही, तर ARE वापरतो. सॉरी, पास्ट टेन्सला वॉज वापरतो. सॉरी, बघा असं कन्फ्युजन असतं. म्हणून कधीही वाचून नीट आपल्याला त्याचं उत्तर शोधायचं आहे. राहुल अँड महिमा, दोन व्यक्ती आहेत, देअरफॉर प्लुरल आले, आर येणार. बरोबर. आता बघा इकडे बघा, इज आलंय. इज प्लॅनिंग कधी येणार? जेव्हा सिंग्युलर असणार. बरोबर, सिंग्युलर नाही, आपल्याला काय आहे? प्लुरल आहे. इज झाला, कॅन्सल आउट. हॅड प्लॅन्ड, हे बघा टू गो फॉर अ मूवी टू नाईट. आता बघा इकडे काय आलंय? गो आला प्रेझेंट टेन्स मध्ये. बरोबर, प्रेझेंट टेन्स मध्ये आलाय, तर इकडे काय आहे? पास्ट टेन्स आहे. कॅन्सल आउट झालं. ईडी लागला म्हणजे काय आलं? पास्ट टेन्स आलं म्हणजे कॅन्सल आउट झालं. आता बघा राहिले काय? दोन ऑप्शन, आर प्लॅनिंग, आर प्लॅन. आता बघा, जेव्हा कोणतीही गोष्ट आपण टू गो फॉर अ मूवी टू नाईट, टू गो फॉर अ मूवी टू नाईट म्हणजे ते लोक जाण्याचा प्लॅन करत आहेत. आता प्लॅन करत असताना म्हणजे ऑन गोईंग ऍक्शन आहे. बरोबर, ऑन गोईंग ऍक्शनला आपण कशामध्ये दर्शवतो? तर कंटिन्युअस टेन्स मध्ये. टू गो फॉर अ मूवी टू नाईट, टू गो फॉर अ मूवी टू नाईट, त्याचं काय चाललं आहे? प्लॅनिंग चाललं आहे. प्लॅनिंग कशामध्ये येतं? कंटिन्युअस टेन्स मध्ये. समजलं काय केलं आपण? बघा राहुल आणि महिमा, पहिला आपण टेन्स शोधण्यासाठी पहिला आपण काय शोधलं? किती आहेत नाउन्स त्याच्यामध्ये? 2 जण आहेत, प्लुरल आलं, आर आलं. हा, इज झाला, कॅन्सल आउट. हॅड प्लॅन्ड, हे बघा इकडे राहुल आणि महिमा प्लॅन टू गो फॉर अ मूवी टू नाईट. टू गो फॉर अ मूवी टू नाईट हे एक तर प्रेझेंट मध्ये येणार. बरोबर, प्रेझेंट मध्ये आलं म्हणून काय झालं? त्याला आपण पास्ट मध्ये घेतलं. बघा हॅड प्लॅन्ड हे कशात येतं? पास्ट मध्ये येतं. प्लॅन्ड मध्ये काय लागलंय? ईडी लागलंय. ईडी आलं म्हणजे पास्ट टेन्स मध्ये आलं. हा सुद्धा कॅन्सल आउट झाला. आर प्लॅन आणि आर प्लॅनिंग. आता बघा टू गो फॉर अ मूवी टू नाईट, त्यांचं काय चाललं आहे? ऑनगोईंग ऍक्शन आहे. प्लॅनचा आपल्याला करेक्ट टेन्स शोधायचा आहे. त्यामुळे बघा ऑनगोईंग ऍक्शनला आपण घेतो कंटिन्युअस मध्ये काय लागतं? तर ING. समजलं? खूप सोपं आहे, ह्याच्यात जास्त काही रॉकेट सायन्स नाही आहे. जेवढं तुम्ही डोक्याला शांत ठेवून इझिली सॉल्व्ह कराल, तेवढं पटापट सॉल्व्ह होणार. त्यासाठी आपले कॉन्सेप्ट क्लिअर असणं खूप गरजेचं आहे. ठीक आहे, चला सिलेक्ट सिलेक्ट द ऑप्शन दॅट एक्सप्रेसेस द गिवन सेंटेन्स इन पॅसिव्ह व्हॉइस. पॅसिव्ह व्हॉइस, ऍक्टिव्ह व्हॉइस, पॅसिव्ह व्हॉइस. आता बघा ऍक्टिव्ह व्हॉइस म्हणजे जो व्यक्ती आहे तो स्वतः बोलतो. त्याचा युजली इकडे आपण टाकलेले नाहीये, टायपिंग मिस्टेक मुळे नाही आलं असेल, पण युजली डबल इन्व्हर्टेड कॉमा म्हणजे डायलॉग फॉर्मॅट मध्ये त्याचं आपलं कन्व्हर्सेशन दाखवलं जातं.
पण पॅसिव्ह व्हॉइस मध्ये काय होतं, पॅसिव्ह व्हॉइस मध्ये युजली फिरवून गोष्टी बोलले गेले असतात. म्हणजे त्याच्यामध्ये डबल इन्व्हर्टेड कॉमा असतात आणि थोडं फिरवून बोललं गेलेलं असतं. तर कसं बघूया आपण. प्लीज डू युअर वर्क प्रॉपरली. प्लीज आलंय. प्लीज म्हणजे काय आलं? रिक्वेस्ट. बरोबर. आपण प्लीज कशासाठी बोलतो? रिक्वेस्ट करण्यासाठी, राईट? प्लीज आलं. आता बघा, रिक्वेस्ट. रिक्वेस्ट आलंय आपलं, बरोबर. इथे बघा रिक्वेस्ट आलंय. बघा, बघा इथे फक्त मी एक असं साइडला काढून ठेवलंय, रिक्वेस्टेड. ओके. कॅन यू प्लीज डू युअर वर्क प्रॉपरली, हे सुद्धा एक प्रकारचा डायलॉग मध्ये येणार का? कॅन यू प्लीज. कॅन यू प्लीज आपण जेव्हा बोलतो तू तुझं काम नीट करशील का, असं आपण विचारतो. विल यू प्लीज हे सुद्धा आपण ऍक्टिव्ह व्हॉइस मध्ये वापरतो. यू आर इन्स्ट्रक्टेड टू डू युअर वर्क प्रॉपरली. आता बघा, इन्स्ट्रक्शन जेव्हा आपण देतो ना, तेव्हा आपण एक प्रकारचा ऑर्डर देत असतो, एक प्रकारचा. ओके, टाइप ऑफ ऑर्डर. सो जर आपण इन्स्ट्रक्शन देत असलो तर यू पीपल आर एक्सपेक्टेड टू डू युअर वर्क प्रॉपरली, और तुम्ही फक्त असंही बनवू शकता, डू युअर वर्क प्रॉपरली. असं पण जेव्हा म्हणतो तेव्हा एक प्रकारचं त्याच्यामध्ये ऑर्डर असते, इन्स्ट्रक्शन असतं. यू पीपल आर ओके, यू पीपल आर इन्स्ट्रक्टेड, त्याच्यामध्ये काही जरब असते, थोडं आवाजात एक कठोरपणा असतो, एक ऑर्डर असते. त्यामुळे आपला हा ऑप्शन सुद्धा होणार कॅन्सल आउट. बरोबर. देअरफॉर प्लीज आपण कशासाठी वापरतो? रिक्वेस्ट साठी. कशासाठी वापरतो? रिक्वेस्ट साठी. देअरफॉर ऑप्शन 1, यू आर रिक्वेस्टेड. यू आर युअर सेंटेन्स चेंज करताना पॅसिव्ह व्हॉइस मध्ये कसं येणार? यू आर रिक्वेस्टेड टू डू युअर वर्क प्रॉपरली. समजलं? क्लिअर आहे? जे काही तुम्हाला असं वाटत असेल, अरे पॅसिव्ह व्हॉइस मध्ये ह्याच्यात हे पण आहे, हे पण आहे, हे पण आहे, नाही. खूप सोपं आहे. हे जे असे जे शब्द आहेत ना, ते सगळे आपल्याला ओळखता आले पाहिजे. त्या शब्दांचा मागचा अर्थ, ते कशासाठी वापरले जातात, केव्हा वापरले जातात, हे सगळं आपल्याला समजता आलं पाहिजे. ठीक आहे, चला जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. विच वन ऑफ द फॉलोइंग इज अप्रोप्रिएट क्वेश्चन टॅग इन दिस सेंटेन्स. आता बघा, आय एम वर्किंग. आता बघा, आय एम काय झालं? पॉझिटिव्ह. क्वेश्चन टॅग मध्ये पॉझिटिव्ह जर सेंटेन्स आलं तर क्वेश्चन टॅग कसा येतो? निगेटिव्ह. हे तर आपल्या सर्वांनाच माहिती आहे, बरोबर. क्वेश्चन टॅग जर पॉझिटिव्ह आला तर त्याचा सेंटेन्स जो आहे तो निगेटिव्ह असतो, पण जर सेंटेन्स पॉझिटिव्ह आला तर क्वेश्चन टॅग सुद्धा निगेटिव्ह असतो. पण इकडे एक इश्यू झाला आहे, दॅट इज एम आय. हा जो शब्द आहे ह्याला कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म नसतो. कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म नसतो, बरोबर. आता जर ह्याला सिंग्युलर ह्याच्यामध्ये जर कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म नाहीये तर आपण कशामध्ये जाणार? बघा, एम आय काय आहे? सिंग्युलर. सिंग्युलर फॉर्म आहे, पण सिंग्युलर फॉर्म मध्ये परत एम आय असं नाही विचारलं जाणार, कारण एम नॉट येतो. पण क्वेश्चन टॅग मध्ये आपण काय वापरतो? एम आय हे एक एक्सेप्शन आहे. ओके, आय एम, सॉरी एम आय नाही, आय एम हे एक एक्सेप्शन आहे. एक्सेप्शन केस का आहे? कारण त्याचा कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म नाहीये. त्याचा कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म नाहीये म्हणून आपण काय वापरतो आहे? सिंग्युलरचा आपण जातो आहे प्लुरल फॉर्म मध्ये. कशात जातो आहे? प्लुरल फॉर्म मध्ये. आता बघा, इकडे कोणते कोणते प्लुरल फॉर्म आहेत? आर आय, आरंट आय. इज आणि एम हे कशासाठी वापरले जातात?
सिंगुलर साठी, बरोबर. देअरफॉर सिंगुलर आपल्याला करायचे कॅन्सल आउट, का? कारण आय एम सुद्धा सिंगुलर आहे पण त्याचा कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म नाहीये, म्हणून आपण त्याच्या प्लुरल फॉर्म कडे जातोय. बघा, आर आय का नाही येणार? कारण इथे ऑलरेडी आय एम आलेला आहे. आय एम काय आहे? पॉझिटिव्ह. जर पॉझिटिव्ह सेंटेन्स असेल तर क्वेश्चन टॅग कसा येतो? निगेटिव्ह. त्यामुळे ऑप्शन नंबर 4, आरंट आय. समजलं? क्लिअर आहे? काही डाऊट ठेवायचाच नाही आपल्याला. बघा, मी पुन्हा एकदा सांगते. आय एम वर्किंग. आय एम ह्याचा कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म नाहीये. त्याला जॉईन करून कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म येत नाही आणि सोबतच ह्याचा निगेटिव्ह सुद्धा नाही आहे. ह्याचा निगेटिव्ह फॉर्म सुद्धा नाही आहे. एम आय नॉट ह्याला एक कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म लागतो. कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म जास्तीत जास्त करून आपल्याला क्वेश्चन टॅग मध्ये वापरायचे असतात. पण आपल्याकडे कॉन्ट्रॅक्टेड फॉर्मच नाहीये, त्यामुळे आपण त्या सिंगुलर गोष्टीला आपण प्लुरल फॉर्म मध्ये करणार आणि प्लुरल फॉर्म मध्ये आपल्याला भेटलं त्याचा आन्सर विच इज आरंट आय. का आरंट आयच का? कारण आर आय पण इकडे आहे, पण आर आय कसा आहे? पॉझिटिव्ह आहे. आपल्याला सेंटेन्स काय आहे? पॉझिटिव्ह आहे. देअरफॉर आवर क्वेश्चन टॅग विल बी निगेटिव्ह. समजलं? क्लिअर आहे सर्वांना? जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. Which one of the following sentence is appropriate question tag in the sentence? बघा, she wasn't ready. काय आलं आहे? wasn't. काय आहे? wasn't. चा आपण जर फुल फॉर्म असा केला तर was not येतं. She was not ready. Therefore wasn't काय आहे? निगेटिव्ह सेंटेन्स. म्हणजे आपला क्वेश्चन टॅग काय येणार आहे? तर पॉझिटिव्ह सेंटेन्स. आता बघा, wasn't जर कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म मध्ये आहे, was हे कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म मध्ये जर येते तर त्याचा नॉन कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म सुद्धा होणार. देअरफॉर आपल्याला आन्सर सुद्धा असाच काहीसा प्रकारचा येणार आहे. त्यामुळे बघा, wasn't she येणार नाही. का? कारण जर क्वेश्चन टॅगचा सेंटेन्स जो आहे, सेंटेन्स जर पॉझिटिव्ह आहे, सेंटेन्स जर निगेटिव्ह आहे तर क्वेश्चन टॅग काय येणार? पॉझिटिव्ह येणार, बरोबर. देअरफॉर निगेटिव्ह आला इथे, कॅन्सल झाला. हॅज शी चा संबंध येत नाही कारण आपल्याला शब्द इकडे काय आहे? वॉज. हा सुद्धा गेला. हॅवंट शी, हॅव नॉट काय आहे? दुसराच शब्द आहे कारण इथे वॉज नाहीये, कॅन्सल झाला. वॉज शी, हो. का? कारण वॉजंटचा, बघा, वॉजंट जर तुमचा निगेटिव्ह फॉर्म असेल तर वॉज काय आहे? तुमचा पॉझिटिव्ह फॉर्म आणि तो येणारच तुमचा क्वेश्चन टॅग. वॉज शी. शी वॉजंट रेडी. वॉज शी? कळलं? क्वेश्चन टॅग कसा वापरायचा समजले सर्वांना? जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. पार्ट्स ऑफ द फॉलोइंग सेंटेन्स आर गिवन as options. Identify the segment that contains a grammatical error. हा सगळ्यात सोपा प्रश्न आहे. ठीक आहे? का? ते तुम्हाला सेंटेन्स वाचल्यानंतर समजेल. ठीक आहे? These flowers is not only beautiful but also smells nice. आता बघा, these flowers but also smell nice is not only beautiful. आता बघा, इथे काय आहे? फ्लावर्स. फ्लावर्स. फ्लावर्स काय आहे? प्लुरल. प्लुरलला आपण काय वापरतो? ARER. बरोबर. का? तर ते जास्त आहे, एकापेक्षा जास्त आहे. फ्लावर्स आले, बरोबर. पण इथे काय दिलं आहे? इज. इज काय आहे? इज काय आहे? सिंगुलर आहे. भेटला आपल्याला एरर?
इजच्या जागी आर यायला हवा होता. बघा, नॉट ओनली बट ऑल्सो का नाही येणार, कारण आपण ज्यांनी कोणी नाही पाहिलंय त्यांनी एक प्रिव्हियस लेक्चर पाहून घ्यायचं आहे. त्याच्यामध्ये आपण हे शिकलो की नॉट ओनली बट ऑल्सो हे कधीही सेंटेन्सच्या मध्ये येतं, ना एकदम स्टार्टिंगला नाही येत, ना एकदम सुरुवातीला. देअरफॉर नॉट ओनली बट ऑल्सो हा तुमचा एरर नाहीये, बाकीचा सगळा सेंटेन्स प्रॉपर आहे. फक्त फ्लावर्सच्या नंतर इजच्या जागी ARER हा शब्द यायला हवा होता. देअरफॉर आवर आन्सर इज, बघा, इज नॉट ओनली ब्युटिफुल. ऑप्शन नंबर 2 इज नॉट ओनली ब्युटिफुल. क्लिअर आहे? जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. फिल इन द ब्लँक्स विथ करेक्ट ऑप्शन. ईच ऑफ दिस कॅन्डिडेट्स डॅश आस्क्ड टू फिल अप देअर फॉर्म्स. आता बघा, आता जेव्हा ईच ऑफ दिस, everyone over here, etc etc, each of these, every one of this cupboard, etc, असे जेव्हा शब्द येतात तेव्हा नीट बघायचं आहे. ईच हा सिंगुलर प्रोनाउन आहे. पहिलं काय बघायचं आहे, ईच आहे आपल्याकडे. ईच काय आहे, सिंगुलर प्रोनाउन. बरोबर, सिंगुलर प्रोनाउन आला म्हणजे त्याच्यासाठी वापरला जाणारा जो काही पुढचा प्रकार असेल तो सुद्धा सिंगुलर फॉर्म मध्ये येणार. भले कॅन्डिडेट्स मेनी असेल, पण बघा कॅन्डिडेट्सच्या पुढे एस लागला आहे, मान्य आहे. कॅन्डिडेट्स आहेत खूप, पण आपण प्रत्येकाला बोधून बोलतोय, प्रत्येकाचं नाव घेऊन प्रत्येकाला उद्देशून बोलतो आहे. त्यामुळे त्याला आपण पहिला जो शब्द आहे ईच ऑफ दीज कॅन्डिडेट्स, ईच ऑफ दीज कॅन्डिडेट्स. आता बघा, आर काय झाला, प्लुरल. असा जेव्हा शब्द येतो ना ईच ऑफ दीज, वन ऑफ देम वगैरे वगैरे, तेव्हा नीट लक्षात ठेवायचं आहे त्या शब्दांवरती सिंगुलर यूज करायचे की प्लुरल यूज करायचे हे आपल्याला समजतं. आता इकडे ईच दिलेला आहे, त्यामुळे आपण सिंगुलर शब्द यूज करणार आहोत. बरोबर. आता बघा, आर हा झाला प्लुरल, हॅव बीन, वर हा झाला पास्ट टेन्स, वर पास्ट टेन्स मध्ये आला आहे. बरोबर, आपल्याला कशामध्ये आहे, हॅव बीन, हॅज बीन, पास्ट टेन्स मध्ये आहे, पण हा करेक्ट शब्द नाहीये. का, बघा, each of these candidates were asked to fill up their forms, पण आपल्याकडे काय आहे, has been आणि have been. आता बघा, fill up their form, fill up their form. बघा, इकडे फॉर्म सुद्धा काय आहे, सिंगुलर फॉर्म मध्ये. कशात आहे, सिंगुलर. म्हणजे इन शॉर्ट सगळ्यांना सिंगुलर फॉर्म मध्ये एक एक इंडिव्हिज्युअली पॉइंट करून बोललेला आहे. त्यामुळे वर जे आहे, वर हे आपण जास्तीत जास्त करून प्लुरल मध्ये वापरतो. सिंगुलर मध्ये थोडा कमी वापर करतो त्याचा, पण प्लुरल मध्ये वापरतो. सोबतच जर समोरच्या बद्दल आपण बोलतो, समोरच्याला बोलतो वेअर वर यू, वेअर वर यू, तेव्हा समोरच्याला जेव्हा आपण सिंग्युलरली आपण जेव्हा बोलतो तेव्हा ते वापरलं जातं. ठीक आहे, प्लुरल फॉर्म मध्ये आपण बोलतो. ठीक आहे, हॅज बीन आणि हॅव बीन काय आहे, हॅज बीन आणि हॅव बीन. आता बघा, हॅज बीन हे शब्द जो आहे, हॅज, हॅज हा आपण वापरतो सिंगुलर साठी. दे हॅव बीन आस्क्ड, दे हे येतं प्लुरल मध्ये, पण सिंगुलर मध्ये आपण असं नाही बोलत दे हॅज बीन आस्क्ड, दे हॅव बीन आस्क्ड असतं तर प्लुरल मध्ये. पण आपल्याला काय आहे, ईच ऑफ द कॅन्डिडेट्स हॅज बीन आस्क्ड टू फिल अप देअर फॉर्म. फिल अप देअर फॉर्म्स नाहीये, तर फॉर्म आहे. फॉर्म सुद्धा सिंगुलर आहे. म्हणजे इन शॉर्ट आपल्याला सिंगुलर फॉर्म मध्ये शोधायचं आहे आणि आपला आन्सर आहे ऑप्शन नंबर 1, हॅज बीन. क्लिअर आहे, समजले सर्वांना? जाऊया पुढच्या प्रश्नाकडे.
सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट अँटोनिम ऑफ द गिवन वर्ड इंडस्ट्रियस. आता बघा, इंडस्ट्रियस हा बेसिकली इंडस्ट्रियस हा जो शब्द आहे, हा जास्तीत जास्त करून ह्याचा अर्थ म्हणजे असा होतो की खूपच एनर्जेटिक, खूपच एनर्जेटिक काम करणार. इंडस्ट्रियस, इंडस्ट्रियस हा शब्द एनर्जी रिप्रेझेंट करतं. हा खूप इंडस्ट्रियस. ओके, he is being industrious with his work. Industrious, industrious, energetic, एनर्जेटिक और हार्ड वर्किंग. बघा, सिनॉनिम्स आहेत. एंटोनिम आले म्हणजे सिनॉनिम पहिला शोधायचा आहे. एनर्जेटिक बरोबर, हार्ड वर्किंग बरोबर, एन्थुझियास्टिक सुद्धा त्याचाच एखादा शब्द आहे. देअरफॉर एन्थुझियास्टिक कॅन्सल, हार्ड वर्किंग कॅन्सल, एनर्जेटिक कॅन्सल. राहिलं काय? इनऍक्टिव्ह, ज्याला कशातच इंटरेस्ट नाहीये. Therefore, our answer is inactive. समजतंय? अँटोनिम, सिनोनिम्स हे आपल्याला शब्दाचा अर्थ माहिती असेल तर त्याच्या उपरीत, त्याच्या ऑपोजिट काय येतं ते आपल्याला शोधून काढायचं असतं. जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. Select the segment of the sentence that contains a grammatical error. If there is no error, mark no error as your answer. The French is spoken by the French. The French is spoken by the French. आता बघा, इकडे काय आहे? लँग्वेज आहे. पहिलं काय आहे? फ्रेंच. द फ्रेंच इज स्पोकन म्हणजे फ्रेंच भाषा जी आहे ती फ्रेंच लोकांकडनं बोलली जाते. म्हणजे फ्रेंच लोकांना स्पेसिफाय केलं आहे, त्यामुळे आर्टिकल टीएची द आपण वापरला आहे. पण जो पहिला टीएची द आहे ते लँग्वेज, जेव्हा आपण कोणतीही लँग्वेज वगैरे वापरतो ना, लँग्वेज वगैरे बाबत बोलत असतो, तेव्हा आपण टी-एच-ई द हा आर्टिकल वापरत नाही. Therefore, our answer is option number A. Option number 1, segment A, the French. Therefore, आपला हा क्वेश्चन सुद्धा खूप इझिली सॉर्ट आउट झालेला आहे. त्याच्या मागचं लॉजिक असं की लँग्वेज हे आपसुकच स्पेशालिटी बनतं. त्याला कॅपिटल लेटर मध्ये लिहितात, पण इथे ठीक आहे स्मॉल लेटर मध्ये लिहिले. बट लँग्वेज बोलताना कधीही आपण टी-एच-ई द चा वापर करत नाही, कारण आपल्याकडे खूप सारे लँग्वेजेस आहेत. फ्रेंच पीपल सुद्धा खूप आहेत, माणसं सुद्धा खूप आहेत, पण ते पर्टिक्युलरली काय आहेत? फ्रेंच आहेत. समजतंय? ते पर्टिक्युलरली फ्रेंच आहेत म्हणून त्यांना टी-एच-ई द हा आर्टिकल वापरला गेलेला आहे. ठीक आहे? क्लिअर आहे सर्वांना? ओके, तर मग आजचे प्रश्न इथेच संपलेले आहेत. भेटूया पुढच्या लेक्चर मध्ये. तोपर्यंत सर्वांनी पुन्हा एकदा चेक करून घ्यायचं आहे चॅनलला सबस्क्राईब केलं की नाही, बेल नोटिफिकेशन नक्की वाजवायचं आहे, शेअर करायचं आहे जास्तीत जास्त तुमच्या विद्यार्थी मित्रांना, जास्तीत जास्त लोकांपर्यंत आपले लेक्चर्स पोहोचवायचं आहे. सेशन आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करून नक्की सांगा की कसा वाटला तुम्हाला आजचा लेक्चर. सोबतच सरळ सेवा भरती, टिक्कर मराठी सरळ सेवा भरती युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब नक्की करा, बेल नोटिफिकेशन चालू करा, कमेंट करून नक्की सांगा सेशन कसा वाटला, लाईक करा, शेअर करा आणि आजचा तुमचा मौल्यवान वेळासाठी खूप खूप धन्यवाद. भेटूया पुढच्या लेक्चर मध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय, टेक केअर, हॅव अ गुड डे.